5 धावा नक्कीच पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाल्यात. आता मात्र नक्कीच अली गोलंदाजच्या ट्रॅकवरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. 6 धावा. नक्कीच फटका चांगला क्षेत्ररक्षक आहे दूरवरती नक्कीच चांगला अटेम्प्ट त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला. सिंगल या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल. नूरा परत एकदा स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतील. अली गोलंदाजी ट्रॅक वरती एकच धावा त्यांनी खर्च केली आहे. पण सगळे लाऊड अपील असेल, हात वरती जातील, डीजेचे हात बटनावरती जातील आणि ऐकूया एक मधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. नक्कीच फलंदाज बाद होत असताना नक्कीच पाहायला मिळतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नक्कीच एंटर होत असताना पाहायला मिळतो. गोलंदाजी ट्रॅक वरती अली. सर डॉट बॉल. चांगली गोलंदाजी अद्याप जर आपण अलीचा विचार केला ना तर लाजवाब गोलंदाजी त्याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते आणि मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवला. रिव्हर्सचा फटका खेळायचा प्रयत्न पण डॉट चेंडूची सांगता 7 धावा फलकावरती. इरफानला मात्र या ठिकाणी शांत ठेवला. जर आपण पाहिलं तर इरफानच्या बॅटमधून मागच्या सामन्यामध्ये फार चांगली खेळी पाहायला मिळाली होती. तब्बल 40 ते 45 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पण आता मात्र 7 धावाच या ठिकाणी टोटल स्कोर बोर्डवरती पाहायला मिळतात. फटका चांगला आहे, फटका हवेमध्ये. 3 क्षेत्ररक्षक आणि झेल मात्र या ठिकाणी ड्रॉप होईल. 2 धावा एकवटला जातील. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं चालू असताना नक्कीच उर्वरित 9 धावा दाफलकावरती. समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 9. गोलंदाजीसाठी परफॉर्मन्स वर नक्कीच निश्चितपणे सागर देशमुखला आपण पाहतोय. चला उमेश सिंग थोडासा सामना स्पीडअप करू. हेडलाइट बंद करा मित्र, हेडलाइट. येस थँक्यू.
वाईटचा इशारा आलाय. द बॉल, नो बॉल आहे, फ्री हिट असेल. फ्री हिट आहे, फ्री हिट आहे. डॉट बॉल. आता सर डॉट बॉल आहे ना पण. चांगली गोलंदाजी उमेश सिंगच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडू नो बॉल आल्यानंतर फ्री हिटवरती मोठा फटका खेळायला देत नाहीयेत. कोलवाटाप्याचा चेंडू अलंग कार्पेट खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे शरद मोर्या, उचलतील फेकतील तोपर्यंत निश्चितपणे एकच धाव असेल. जर आपण पाहतोय तर चांगली कंजूस गोलंदाजी केली जाते. परफॉर्मन्स ओव्हर आहे, 15 धावा करायच्या त्यांना त्या 5 धावा मायनस होतील आणि डॉल्फिन 11 संघाच्या अवघ्या फक्त आणि फक्त 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आणि जर आपण पाहिलं इरफान शेखला आता मात्र कुठेतरी मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल. जर 15 धावांमध्ये 5 धावा प्लस करायच्या ना तर 15 धावा या कराव्या लागतील अगोदर. अलंदी कार्पेट फटका खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत, दूरवरून येतील, अडवतील, फेकतील. अमितला आपण पाहिलं एकच धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावेल ते म्हणजे 12 या आकड्यावरती. 12 रन्स ऑन द स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. आणि 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झाला आणि या 3 चेंडूमध्ये धावा फक्त आणि फक्त खर्च केल्या ते म्हणजे 3 धावा. आणि पहिला चेंडू नो होता, नोवरती फ्री हिट कदाचित मोठा फटका पाहायला मिळाला असता. 15 धावांचा कुठेतरी जवळ पोहोचण्याचा प्रयत्न या ठिकाणी सफल ठरला असता. चौथा चेंडू प्रगतीपथावर. व्हाईट बॉल, पंचांचा डिसिजन व्हाईटचा असेल. उमेश सिंगला आपण पाहतोय. सागर देशमुख मध्ये दमखम आहे, मोठे फटके लगावू शकतात. जर आपण पाहिलं त्यांच्या माध्यमातून इथेच टुर्नामेंट आयोजित करण्यात आले आंतरराष्ट्रीय बदलापूरच्या कमिटीच्या माध्यमातून. फुलटॉस आहे, फुलटॉस फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत अंडर दी लाईट्स, चांगला झेल. फलंदाजी या ठिकाणी नक्कीच बाद होईल. सागर देशमुखला माघारी परतावं लागेल आणि त्याची जागा घ्यायला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जिहाद खानची एंट्री होते एसटीचे. धन्यवाद. कोलवर टप्प्याचा चेंडू अलॉंग दी कार्पेट खेळून काढला. क्षेत्ररक्षक येत आहेत, चांगली पहिल्याच अटेम्प्ट मध्ये फिल्डिंग या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाली. श्याम यादवला आपण पाहिलं. अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नक्कीच एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. एक धावाला नंतर डॉट. 9 धावा धावफलकावरती, 14 झाल्या होत्या, 5 धावा मायनस होतील. रमेश सिंगला आपण पाहतोय. अखिलेश 11 या संघाच्या बाजूने नक्कीच पहिला चेंडू वाईट चेंडू नक्कीच 10 धावा धावफलकावरती नक्कीच डबल डिजिट्स मध्ये तिसऱ्या ओव्हरमध्ये नक्कीच हे जाऊन पोहोचलेत.
फटका लाजवाब आहे. रमेश सिंग साठी चढवलेला हा हल्ला चेंडूला पाठवले सीमारेषा पार 6 धावांसाठी. मॅच बॉल आहे, परत चेक करायची गरज नाहीये मित्रांनो, तोच बॉल दिलाय. नक्कीच चांगला फटका जियादच्या बॅट मधून नक्कीच पाहायला मिळाला. षटकार हा फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेलखाली फलंदाज बाद होईल. जियादला माघारी परतावा लागेल. षटकारानंतर ही आलेली विकेट जियाद माघारी परत असताना एसटीचे वन साइड हिरोची कामगिरी या ठिकाणी प्रत्येकाला करावी लागेल. सैफ मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना नक्कीच जेवढे मोठे फटके इथून पुढे मारेल तेवढे फटक्यांसाठी नक्कीच बॉलरसाठी या ठिकाणी चांगली बात असेल. कारण धावा जर बँकमध्ये असतील तर मात्र कुठेतरी एक सेफ टार्गेट इथून पुढे जर आपण विचार करतो तर धावफलकावरती धावांची नोंद झाली आहे त्या म्हणजे 16 धावा आणि उर्वरित चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या षटकातील तो म्हणजे 4. डॉट बॉल असेल. थ्री टू गो. फटका चांगला क्षेत्ररक्षक मिड विकेट क्षेत्रामधून डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये धावत जातील उचलतील फेकतील तोपर्यंत निश्चितपणे 2 धावा असेल. चांगला थ्रो या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला. 2च धावा मिळतील. धावफलक पुढे सरसावेल ते म्हणजे 18 या आकड्यावरती 18 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. आणि जर आपण पाहतोय इथून पुढे उर्वरित 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. चांगलं षटक हाताळलं जात आहे. जर आपण पाहिलं परफॉर्मन्स ओव्हर फार क्रुशियल ठरेल. कारण जर सामना 4 षटकांचा आहे आणि त्याच्यामध्ये परफॉर्मन्स ओव्हर आहे तर मात्र फार क्रुशियल ठरेल. कारण 5 धावा काय एक एक धावेसाठी इथे मात्र रक्त सांडलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. तर 5 धाव्यांसाठी मात्र या ठिकाणी नक्कीच निश्चितपणे फार मेहनत करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. कारण त्या 5 धावा जर प्लस झाल्या ना तर मात्र कॉन्फिडन्स मल्टिप्लाय होईल. तत्पूर्वी रमेश सिंग सरळ खेळलाय फटका. अमित मात्र पहिल्या टप्प्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये उचलतील. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि उर्वरित शेवटचा चेंडू या ठिकाणी नक्कीच मार्गस्थ असेल. जाणता राजा या संघाला विनंती असेल आपलं माफ करा डॉल्फिन या संघाला विनंती असेल की आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं मॅच झाल्या. वाईट बॉल. टोटलचा विचार केला धावफलकावरती तर 20 अवघ्या फक्त 20 या ठिकाणी एक म्हणत आलं जर रन बॉल जरी इक्वेशन पाहिजे असेल तरी चौकार षटकार या ठिकाणी या चेंडूवर येणं गरजेचं आहे. म्हणजे बॉलरसाठी ऍटलीस्ट रन बॉल इक्वेशन तुम्ही ठेवू शकता. आलाय फटका आलाय चेंडूला भिरकावलाय सीमा रेषा पार धावा मिळत आहे तब्बल 6 षटकार येस टीचे
श्रीसाई सिद्धी या दोन्ही संघांना विनंती असेल की कर्णधारांना की टॉससाठी यायचा. श्रीसाई सिद्धी संघाचे कर्णधार माझ्या मते अमन सिंग आणि यदवंशी संघाचे कर्णधार दिनकर यादव या ठिकाणी उपस्थित आहेत. अमन सिंगला विनंती असेल बॉल चेक करून द्यायचा आहे. श्याम 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 बॉल चेक करायचा आणि एक बॉल त्वरित इथे चेक करून मैदानाच्या आतमध्ये इथेच पाठवायचं. इथून पुढे जर आपण विचार केला तर टार्गेट सेट असेल 27 धावांचं आणि जर आपण पाहतोय तर यदवंशी या संघाची मॅच या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. नाणेफेकीचा कौली या ठिकाणी केला जाईल. अमन सिंगला आपण इन्व्हाइट करूया. नक्कीच टॉस केला जाईल. नक्कीच टॉस करतात. हेड इज कॉल आणि हेड सिटीज काय निर्णय असेल. बॅटिंगचा निर्णय असेल आणि दिनकर यादवला आमंत्रित केले प्रतिस्पर्धी संघ प्रथम गोलंदाजीसाठी. मला पण दे ना. 4 वर्ष झाले. दोन वाजतील. चला सामना लवकरच स्पीडअप करा मित्रांनो. विनंती असेल पंच पंच थोडस फास्ट करूया. पंच कुठे आहेत. डीजे मॅचच्या दिशेने गोलंदाजी मार्कवर अक्षय चौरसिया, स्ट्रायकिंग एंडला श्याम यादव, नॉन स्ट्रायकिंग एंडला अमय. पहिला चेंडू दोन्ही लेदर खेळणारे खेळाडू. थोडीशी फील्ड सेटअप अक्षयच्या मार्फत. पहिला चेंडू फिरकावण्याचा प्रयास पण श्याम कुठेतरी कमी पडले त्या शॉटसाठी. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण गोलंदाजी करताना अक्षय यांच्या मार्फत पाहायला भेटलं. खोलवर टप्प्याचा चेंडू अवकाशात क्षेत्ररक्षण. चेंडू खाली आणि झेल टिपला इरफानने. अतिशय सुंदर असा झेल टिपण्यात आला अक्षयच्या खात्यात.
दुसरा चेंडू, तिसरा चेंडू पाहण्यात. तिसरा चेंडू अक्षय चौरसिया. फलंदाजी मार्कवर नवीन फलंदाज उमेश सिंग. अतिशय सुंदर असा चेंडू हाताळताना अक्षय चौरसिया. 2 चेंडूंमध्ये 0 धावा. चेंडू फिरकावून दिलाय. सीमारेषा पार जाण्याचा प्रयत्न. चेंडूचा पण चेंडू गेलाय एजाजच्या हातामध्ये. अतिशय सुंदर असा झेल टिपलाय एजाजने. थँक्यू. फलंदाजीसाठी नवीन फलंदाज अली शेख. अतिशय सुंदर असं चेंडू हाताळतोय अक्षय चौरसिया. युवा गोलंदाज, एमसीए रजिस्टर प्लेयर. पहिला षटक मार्ग असतात. चौथा चेंडू अक्षय चौरसियाच्या हातात. चेंडू खोलवर टप्प्याचा वाईडला टाकण्याचा चेंडू. जॉन्टी. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण. जॉन्टी, खरंच आपल्याला त्यांना पाहून जॉन्टी रोड्सची आठवण येते. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षक आहेत ते. डायरेक्ट हिट होता पण अक्षयच्या हाताला लागून तो चेंडू हिट नाही झाला. दिवसा टेम. चेंडू हवेत आणि चेंडू गेला यष्टी रक्षकाच्या हातात. अंपायरचा काय कॉल आहे? अक्षय, आपल्याकडे फक्त LBW साठीच रिव्ह्यू आहे. पण अतिशय सुंदररित्या अशी तुमची गोलंदाजी. 5 चेंडू, शेवटचा चेंडू. फिरकावून देण्याचा प्रयत्न अमयच्या मार्फत. शरीरात जाऊन चेंडू आदळला. अतिशय सुंदर असं यष्टी रक्षण व क्षेत्र रक्षण जिहादच्या मार्फत. अवघ्या 7 चेंडूंमध्ये एका धावच अक्षयने खर्च केले. अतिशय सुंदर असं कंजूसीच बॉलिंग त्यांनी दाखवलंय. बॅटिंग स्ट्राईकवर फलंदाज अली शेख. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 गडी बाद 1. नवीन गोलंदाज हर्षल तरे. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू मार्गस्थ. पहिला चेंडू हर्षल. अलिशेख कट करण्याचा प्रयत्न. झेल ड्रॉप झालाय. अक्षयच्या हातातून झेल ड्रॉप. पण अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण त्यांच्या मार्फत. धाव अडवली. एकच धाव. दुसरा चेंडू मार्गस्थ.
अतिशय सुंदर असा चेंडू हर्षलचा. तिसरा चेंडू, शॉर्ट चेंडू, चेंडू आपटलाय, चेंडू अवकाशात, क्षेत्ररक्षक, चेंडू खाली, थोडस फंबल. चेंडू हवेत, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक अंकुश, झेल स्वीकारलाय. अतिशय सुंदर असा झेल टिपलाय अंकुशने. फलंदाज बाद अली शेख. टीजे मार्क नवीन फलंदाज राम यादव. अतिशय आक्रमक शैलीचे खेळाडू, अतिशय आक्रमक शैलीचे फलंदाज राम यादव, 40+ चे खेळाडू. या वयातही देखील ते मोठ्या मोठ्यांना पाणी पाजू शकतात. समोर खेळला चेंडू, डायरेक्ट हिट, अंकुशच्या हाताने डायरेक्ट हिट. धाव बाद होत आहेत राम यादव. चुकीचा कॉल अमयचा. शेवटचा चेंडू मार्गस्थ. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 गडी बाद 3 धावा. अतिशय सुंदर असं चेंडू हाताळत आहेत हर्षल. कट करण्याचा प्रयत्न अमयच्या हातातून. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पण एकाने संतुष्ट राहावं लागेल. अजय मिश्रांचा कॉल नो. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते. डॉल्फिन 11 लवकरात लवकर तुमचे 2 षटक संपवून घ्यायचे. हरी अप करा, आपल्याला अजून खूप साऱ्या मॅचेस खेळवायच्यात. परफॉर्मन्स ओव्हर, पंचांची चाहूल परफॉर्मन्स ओव्हर. फिल्डिंग टीमने एक जाणून घ्यायचंय की जेव्हा बॉलर स्ट्राईक घेईल त्यांची बॉलिंग टाकायला, तेव्हा कोणी मध्ये मध्ये जाऊन त्याला कानात काही कान मंत्र नाही द्यायचा आहे. आपल्याला खूप सारा विलंब होतोय, आपल्याला खूप साऱ्या मॅचेस खेळवायच्या आहेत. आपल्याला लवकरात लवकर सर्व षटक सामने पूर्ण करायचे आहेत. जर ते नाही झालं तर बॅटिंग टीम नाही तर बॉलिंग टीम
दोघांपैकी कोणाला तरी पेनल्टी लागेल. गोलंदाजी मार्कवर अंकुश. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 धावा, 4 गडी बाद. फुल टॉस चेंडू समोर खेळलाय, खाली येत आहेत चेंडूच्या स्वप्नील. अतिशय सुंदर असा झेल टिपलाय. पहिल्या चेंडूवर अंकुशच्या गडी होतोय बाद. अमय चव्हाण डीजे महाराष्ट्राच्या दुसरा चेंडू अवांतर धाव. पंचांचे हात पसरलेत. अवांतर धावेसाठी अतिरिक्त धाव भेटते. या धावेची भर पडतात. धाव संख्या जाऊन पोहोचते. 1 चेंडू 5 धावा, 5 गडी बाद. अकरा चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता. लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळला. सुंदरसा असा शॉट, फ्लॅटेड शॉट. अतिशय सुंदर असं क्षेत्र रक्षण आपल्याला पाहायला भेटतंय स्वप्नीलच्या मार्फत. दोन चेंडू, तिसरा चेंडू मार्गत असताना 6 धावा, 5 गडी बाद. या सामन्याच्या आधी देखील अखिलेश 11 यांनी एक विक्रम बनवला होता. पहिली टीम जी ऑल आउट झाली होती, आता इथे परत तो विक्रम मोडू शकतील का नाही. दुसरा चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडू आदळतोय पायावर. फलंदाज पाय बाद. डीजे फलंदाज खेळपट्टीवर अमित कुमार. या फलंदाजाकडे क्षमता आहे की ते षटकार मारू शकतात. Please guys, hurry up, respect the game, show the respect for the ground game. आपल्या सामन्यांसाठी विलंब होतोय. लवकरात लवकर तुमचे षटक संपवायचे आहेत. नवीन फलंदाज अमित कुमार पहिला बॉल फेस करतील अंकुशचा.
अतिशय सुंदर असा गोलंदाज. अवघ्या 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च करून 2 गडी बाद. अवांतर धाव. अंपायरच्या हात पसरतात वाईट चेंडूसाठी. नऊ चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता. खोलवर टप्प्याचा चेंडू वाईड लाईनला. पंचांनी दिलाय डॉट बॉल. अतिशय सुंदर असा चेंडू हाताळत आहेत अंकुश. अवघ्या 4 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा, 2 गडी बाद. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. फुल टॉस. चेंडू हवेत. फलंदाज होतोय बाद. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. नवीन फलंदाज हरिराम यादव. उत्कृष्ट असा फलंदाज अखिलेश 11चा. राम यादव सुद्धा त्यांचा ट्रम्प कार्ड ठरू शकतो. मागच्या सामन्यात देखील आपण त्याला पाहिलं 2 चेंडूंमध्ये 2 षटकार. नो टीम मीटिंग गाईज, प्लीज शो द रिस्पेक्ट फॉर द गेम. लवकरात लवकर आपला सामना संपवायचा आहे. यापुढील अजून आपल्या खूप सारे सामने आहेत. जसं तुम्ही लेट कराल तशा तुमच्या ओव्हर्स कापल्या जातील. यावर तुमचं ध्यान असलं पाहिजे. अंकुश 5 चेंडूंमध्ये अवघ्या 3 धावा देऊन 3 गडी बाद. षटकाराचा प्रयत्न पण चेंडू होतोय डॉट. अतिशय सुंदर असं गोलंदाजीचा नजराना आपल्या अंकुशच्या मार्फत पाहायला भेटला. 6 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी डॉल्फिन 11च्या मार्फत आपल्याला पाहायला भेटले. 3 षटकांमध्ये अवघ्या फक्त 2च धावा. गोलंदाजी टीमला सांगणं लवकरात लवकर त्यांचं. स्वप्नील सावंत. विलास निरगुडा ऑन बॉलिंग स्ट्राइक. विलास लवकरात लवकर तुम्ही तुमचा चेंडू हाताळून षटक टाकायचंय. रमेश सिंग ऑन स्ट्राइक. अवघ्या 3 षटकांमध्ये फक्त 2च धावा, 7 गडी बाद. अतिशय वाईट परिस्थिती अखिलेश 11 यांच्या फलंदाजीची. गोलंदाजी मार्को विलास. पहिला चेंडू व्हाईट लाईनला टाकण्याचा प्रयत्न. अंपायरचे हात खोलून संदेश देत आहेत आपल्याला की वाईट बॉल. 6 चेंडूंमध्ये 24 धावांची आवश्यकता. रमेश यादव यांचा होम ग्राउंड आहे. रमेश यादव कडे एवढी ताकद सुद्धा आहे की ते हे सर्व चेंडू षटकाराला पोचवू सुद्धा शकतात. पुन्हा एकदा वाईट बॉल. अवांतर धाव, अतिरिक्त धाव. 6 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता. या षटकाच्या आधी अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. अवघ्या 3 षटकांमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या सर्व गोलंदाजांनी. 2 अवांतर धावा, 2 चेंडू वाईड विलास निरगुडा यांच्या मार्फत. पहिला चेंडू फुल टॉस बॅट खाली आदळले. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्या इरफानच्या मार्फत पाहायला भेटलं. टेक अँड थ्रो करण्यापर्यंत 2 धावा.
5 चेंडू 21 धावांची आवश्यकता. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला विलासकडून. ते खोलवर टप्प्याचे चेंडू. पुढील सामना यदुवंशी वर्सेस श्री साई सिद्धी. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. फलंदाजाची अपील वाईड, पण अंपायर बोलतायत इट्स अ नो वाईड बॉल. चार चेंडूंमध्ये 21 धावांची आवश्यकता. ओके 100च्या स्ट्राईक रेटने रमेश सिंग 3 चेंडू 3 धावा करून पुन्हा एकदा पॉइंट विजनला खेळलाय. चेंडू थोडासा फंबल. फलंदाज होत आहे धावबाद हरिराम यादव. नवीन फलंदाज शरद मौर्य. गायज स्पीडअप करायचंय. आता फक्त सामन्याची पूर्तताच बाकी आहे. फलंदाजी व गोलंदाजी टीमला तीन चेंडू 20 धावांची आवश्यकता. विलास निरगुडा ऑन स्ट्राइक. रमेश सिंग बॅटिंग स्ट्राइक. चेंडू स्टेप आउट अँड मिस. रमेश सिंग जी जादू त्यांनी गोलंदाजी दाखवली ती त्यांना फलंदाजी दाखवता येत नाही. अष्टपैलू असे खेळाडू अखिलेश 11चे हार्दिक पांड्या. इथे तर ही परिस्थिती झाली. काय होतं असं तू, काय झालं असं तू. विलासने अवघ्या 4 चेंडूमध्ये फक्त 5 धावा देऊन 1 गडी बाद. कव्हर रिजन मध्ये खेळलाय. नो फिल्डर जॉन्टी. चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत फक्त 1च धाव होईल. शेवटचा चेंडू. एका चेंडूवर 19 धावांची गरज. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला डॉल्फिन 11च्या मार्फत पाहायला भेटली. अवघ्या 4 षटकांमध्ये 8 धावा व 8 गडी बाद करण्यात आलेत. चेंडू डॉट सामना जिंकला डॉल्फिन 11 या संघाने. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी व फलंदाजी यदुवंशी संघाला नक्कीच काय लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. नक्कीच आणि कौतुक करावं तितकं कमी. सेवा वाटत होतं फलंदाजी करताना की सहज इथे मी ऐकलं होतं कॉमेंट्री करत असताना की नक्कीच 2 ते 3 ओव्हर मध्ये ही मॅच संपेल. कोणालाच माहित नव्हतं शेवटच्या ओव्हर पर्यंत ही मॅच जाईल, शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाईल. लाजवाब, कौतुक करावं तितकं कमी. जिद्द कशी असावे ती नक्कीच याचं उदाहरण प्रत्येकाने टाळा झाले पाहिजे स्वतःसाठी, प्रत्येक खेळाडूसाठी. कारण 26 धावा या ग्राउंड वरती रोखणं सोपं काम नाही. या डॉल्फिन 11 संघाचे नक्कीच कौतुक करावं तितकं कमी. वळूया या मॅच कडे. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच यदुवंशी संघ या ठिकाणी नक्कीच झुंज देत असताना पाहायला मिळेल तो म्हणजे श्री साई सिद्धी संघाच्या माध्यमातून. आणि 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत.